आम्ही आता इलो कट्ट्याच्या बाजारात मामदा मारतात बघा कोयन. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मंडळी आम्ही आता जातो कट्ट्यावर. आज कट्ट्याचा बाजार आहे, शुक्रवार गणपतीचा आज 7वा दिवस आहे. रिक्षेत आता तिच्या रिक्षेत जातो कट्ट्यावर. जाता जाता आमचा कोण भेटला बघा, माझ्याबरोबर आशिषा दोघे सिल्वार मुंबईवरनं. पुण्यावर नाही, पुणे आणि मुंबई वेगळा म्हणतात. तिची आई 120 किलोमीटर जातात, ट्रेननेच जातात, पण वेगळा आता. कट्टा कुणकावळाचा कट्टा 4 किलोमीटर आहे. कोणाक जर जायचं असला जितूची रिक्षा डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही नंबर देतो. कधी इलाज कुणकावळ्यात वगैरे तर तुमका मोफत नाही, मोफत उपलब्ध सेवा उपलब्ध आहे. कधी पण फोन करा. तर चला आता कट्ट्याच्या बाजारात जातो. बघतो जरा 4 दिवस आता राहिले तर भाजी वगैरे काय आणि याची त्यासाठी जातो. झोपासाठी किती तासावर पोहोचूया काय? 4 दिवसाचे आता किती तास राहिले या गणित करून जाऊया आता कट्ट्यावर. आम्ही आता इलो कट्ट्याच्या बाजारात इलो. आता आम्ही लेट वाजल्या जवळजवळ 12. बाजार अर्धो उलागलो म्हणजे पुरोच उलागलो, अर्धो पण नाही. आणि लोक आज बहुतेक लोक 5 दिवसांनी बरेचशा लोकांनी पोचवले आणि 6 दिवसांनी गौरी गणपती गेले बरेचसे. त्याच्यामुळे आज तेवढी गर्दी नाही आहे. गर्दी कमी पण झाली. आता 12 वाजल्यामुळे सगळे लोक जवळजवळ घरात गेले आणि आज 7 दिवसाचे गणपती जाणारे आहेत. त्याच्यामुळे लोक लवकर घरात गेली. बघतो आता काय बायकोन काय लिस्ट काढून दिल्या ना, ती आता येतो सामान आणि जातो घरात. काय तुझ्याकडे पण भजन आहे बंटी लॉय ओमकार काय करू? दूध आणि हातीत पिशवी नको. आता रिटर्न करतोय. नको पोहेच काय आपले बाबा खातीत. ते काय घेतलं? कांदे बटाटे कसे आहेत कांदे? हो कांदे 60 रुपये आणि बटाटी 50. हे झाला तुमचा बंटी? झाला. आता दूध हे घेतोय रे, फक्त चायची हे घेणार. काय वाटतं? दूध मी दुधात वाटणार होतो आणि शेवाचे गडगडे लाडू वाटणार होतो. उगाच इम्प्रेशन घालवू नको. काय करू सांगा आता. नाही आज याच्याकडे काय आहे, दिव्यांकडे काय आहे काय माहिती. मग विचार आणि त्यानुसार बघ ना. काय ते 250 पाव घेऊन जाऊ. एका सगळ्यांनीच लाडू घातलं तर मग परत नुकसानात आहे ना. आम्ही नुकसानात आहे. काय करू? विचार ना आधी त्यांना. माझ्याकडे या मग उसळ खाऊन वैतागले. मग काय करत म्हणून पोहे करतो. रव कोण काय प्रसादी सत्यनारायणची पूजेची प्रसादी कोण खात? पोहे कर. चल बरोच वेळ झालो आम्ही कट्ट्यावर अडकलेलो. कट्ट्यावर आता गेलो रिक्षेन. येताना आमका काय गाडी नाही काय नाही, त्याच्यामुळे आमका येऊचा लागला. दुसऱ्याच्या आधारावर आमका येऊचा लागला. आमका मकरंद सावंतने आणून सोडल्या नाक्यावर. तिथून गाण्याची गाडी होती मोटरसायकल, त्याने इलो. आता इनो आणि मी जातो आना आकाकडे जाऊ. आज गणपती जातात त्यांचो मामदा. बाबू नमस्कार. होय आना आदाकडे जाऊ गेलो. शेखर तेली जेवतात बघा. बुवा आमचे प्रख्यात गायक. अरे जालू पण आहे जा.
बाबू आता डबल काय आज गणपती जाता आणि त्याका काय भरवतं सिद्धी जेवण घेतो. बरेच काय काय आयटम बनवले ना, डाळ भाजी मिरची वडे कोबीची भाजी जेवण झाली सगळी. हो काय ही कसली कारला आणि अळवडी संपली अळवडी. आमका अळवडी नाही आता वाटतं. अळवडी हा रे बाबा थोडे होत. आता मी अनाथाच्या घरी गेलो. आता इथून गणपती बाहेर काढत सगळे जाणार आणि आता कारण वगैरे घालून इथून बाहेर पडणार आम्ही. देवा विघ्न गणपती गजानन महाराजा होय महाराज. ही तुझी आना भगवेन त्यांच्या फॅमिली सर्व सालाबादप्रमाणे सेवा केलेली आहे. होय महाराजा. चुकलं आपलं आपल्याला माफ करून सगळ्यांका आपला इथपासून तिथपर्यंत मुंबईपर्यंत सगळ्या जिथे जिथे आहेत तिथे आपलं त्यांचे हातापायावडी सांभाळ करून सगळ्यांका सुबुद्धी चांगली बुद्धी दे आणि चांगलं आपलं गोकुळ नांदवून करून घेऊ. वर्षा मोरया हलवा तांदूळ टाकून पाया पडून घ्या. पाया पडून हा कोण तू प्रणव हे ठेव तुझ्या खिशात. त्याला माचीच ठेवा. पाय पडलं आरोप तयार करून ठेवले पूजेला बंद बिंद सगळं घेतलंय. भक्ती पाय पडू घे. बारसा पण घ्या.
गणपती बाप्पा मोरया. आमका बघा अण्णाच्या गणपतीसाठी आमका एक सेपरेट गाडी करूची लागली. हो ड्रायव्हर हो बघा लगेच तयार तात्काळ ड्रायव्हर बदली रिलो. हो 4 गणपती घेऊन गेले पुढे दुसऱ्या गाडीत. तो गणपती बघू की घेऊ विसरले गाडीमध्ये त्याच्यासाठी दुसरी गाडी काढायची लागली. चतल्या चल गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की. ए आज गणपती गेलो आणा का तो. ए ज्युनियर मोहन बागवे. गणपती बघा शेरू पण इलो आमचो अण्णाचो गणपती पोचव अण्णाचो जोडीदार इलो. इकडे बाकीचे 4 गणपती दुसऱ्या गाडीत घेऊन इलो. जरा पुढे घे तिथे ठेवूया. इकडे गणपतीचं विसर्जन केलं जातं आमचा. तिकडे जरा पाण्याची सोर्स जरा कमी आहे त्याच्यामुळे इकडे गणपतीचं विसर्जन करतो. ह्यो चापेकोलला जाणारा रस्तो आणि मोरिया इकडे पाणी तुंबवलेला बांध वगैरे घातले नाही पोरग्याने. इकडे पाणी तुंबवून इथे गणपतीचं विसर्जन करतलो. आता पाणी बराच तुंबला. इकडे आता मेस्त्रींचे गणपती आहेत. मेस्त्रींचे 1 2 3 4 गणपती आहेत. हे चक्कर वर जा माका सांगू नको. ठेव ते हेमुद्या मोरया मोरया. फेकून ते पाणी. हे विचार उठ मंदिर कोणाचं बाबू तो. चप्पल काढ तिकडे. चप्पल कुठे घालतो. गाडी पुढे घे. गाडी पुढे जाऊ दे गाडी पुढे.
सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची मुरवी पुरवी प्रेम मुरवी पुरवी प्रेम कृपाळाची सर्वांगी सुंदर उठ सिंदुराची कंठी जगे मा मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती रत्नाकाची फळा तुझ गौरी कुमारा चंदनाची मूर्ती कुमकुम के शोभतो भरा तीनों पूरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन प्रभुजी करोनी आचरण सकल करो मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा गपचूप टाकता आणि जाता गपचूप टाकून जाता किती लावलेली आहे बघ जय देवा आज गणपतीचा 7 दिवसाचा विसर्जन करत आहोत. होय महाराजा ठेव आनंदात ठेव सर्वांची इच्छा मनोकामना परिपूर्ण कर. होय महाराजा वर्षावर्षी तुझी सेवा खात्री करून घे. गणपती बाप्पा बाबू तर बॉक्स दे दादा हे काय प्रसादी करतात गणपतीचे सगळ्यांचे वेगवेगळे पोरगे बघा मजा कशी करतात ते सावकाश जेवा पाण्यात लाव चालले ना
बाप्पा कसं दिलं हे बघ. थांब देतो थांब. आवाज बदनाच्या मध्ये बसतो त्याच्यामुळे काय होतं पूर्ण बदनाचा प्रेशर माझ्यावर होतं. हे लोक काही म्हणत नसल्यामुळे थोडं मला सांभाळून घ्यावं लागतं. म्हणून संदीपने मला प्रोटीन म्हणून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हे जर तुम्ही 100 ग्रॅम घाला तर तुम्हाला 7 ते 7 ग्रॅम प्रोटीन भेटतं, 8-9 ग्रॅम तुम्हाला कार्ब भेटतो. याच्यात बरेच प्रकार. याच्याने एक मोठा हे होतो फायदा, मीठ आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे खारटपणा खारटपणा असल्यामुळे घशाकडे जे हे अडकलेले असतं ते तुमचं निघून जाऊन तुमचे आवाजामध्ये. ओके ओके, धन्यवाद. इतकी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आता आम्ही जाणार आहोत पवारवाडीत एक भजन आहे तिथे. बबनला का देत आहे मी, कारण त्याचे हात थोडे याच्यामध्ये उष्णता भरपूर असते. कॉर्नफ्लॉवर तो आता माहिती डबल बारीचे आणि त्यांचं सीए चला दर्शन घ्यावा. चला काय झाला पवारांच्या भजनाक पवारांकडे जावतं तर ते त्या पवारांकडे गेले हेंच्याकडे. हडे यावचा होता पण हडे गेले, चुकांतडे गेले. आता हडे गेलो आम्ही. उभं काढलंय हडे. यावा पपलो बघता माझ्यावर. उद्या चला यावा. कोण येत असते बघतोय ह्याच्यात. भजन झालेला हे आता कशी ताव मारतात बघा पोयान. हे राम दूध गरम करून ठेवलेला, हे दूध गरम करून ठेवलेला विशाल. चला तर मग मंडळी आजची व्हिडिओ तुमका कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवाज थोडं भजनामुळे आवाज थोडं बसल्यामुळे आवाज क्लिअर येणार नाही. तरी तुमका व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली तर जास्तीत जास्त मंडळी शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. शेअर केलात तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचतात आणि त्यांना पण त्याचा आनंद घेता येईल. तर चला तर मग भेटूया उद्या. शुभरात्री.